आज CNC मशीनमध्ये जॉबची फेसिंग केली. तर रामकृष्ण हरी मंडळी, तुमचं स्वागत आहे नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आपण जाणार होतो कॉलेजला. त्यासाठी मी आणि पवन निघालो कॉलेजकडे. तसं तर कॉलेजला मी खूप दिवसापासून जात होतो, पण ब्लॉग काही शूट केला नव्हता. म्हटलं आज ब्लॉग पण शूट करून आपलं कॉलेज पण दाखवू. आणि सकाळचा व्ह्यू बघा किती छान होता. कॉलेजमध्ये आल्याबरोबर एक कप चहा घेतली आणि कॉलेजचं कॅम्पस बघा किती छान आहे. म्हणजे सगळीकडून झाडं ते आहे. आणि हे आहे आपलं कॉलेज, SMSS कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक. आणि हे आहे आपले मेकॅनिकल डिपार्टमेंट. क्लासमध्ये जाऊन पाहिलं तर क्लासमध्ये फक्त 5-6 मुलं होते. आणि क्लासमधून आम्हाला सर्वांना घेऊन गेले CNC लॅबमध्ये. आणि मग काय सरांनी आम्हाला CNC मशीनचे थोडेफार प्रोग्राम ते सांगितले आणि ते प्रोग्राम मशीनमध्ये कसे फिलअप करायचे ते पण सांगितले. CNC मशीनमध्ये प्रोग्राम फिक्स करून झाला होता, मग त्याला पहिलं ड्राय रन करून घेतलं आणि आपण मशीनमध्ये लगेच ॲल्युमिनियमचा बार लावून घेतला आणि त्याला लगेच आपण फेसिंग चालू केली. आणि मशीन कट बघा किती बारीक घेत होती. आपलं CNCचं प्रॅक्टिकल झालं होतं तर आपण चाललो होतो ग्राउंडवर क्रिकेट खेळण्यासाठी. आणि ग्राउंडवर जाऊन बघितलं तरी मुलांनी पहिलाच बॉल हारून टाकला होता. होता बघा कसा सापडत होता. जयच्या आणि सार्थकची इकडेच बनायला आली की आधी बॅटिंग मी करणार. मी ग्राउंडवर गेलो क्रिकेट बघण्यासाठी, पण क्रिकेट काय बघितलं नाही. आता परत चाललोय कॉलेजला. आणि व्हिडिओ चालू केला. विशाल बघा कसं म्हणतो व्हिडिओ नका काढू म्हणून. कुणाला म्हणतो माझा काढ, त्याचा नका काढू. आम्ही सर्वजण निघालो कॉलेजकडे. कॉलेजला तर काही जाणार नव्हतो, बाहेरच थांबणार कारण की आज लेक्चर तर काही होणार नव्हते. कुणालला आणि ऋषिकेशला रस्त्यात हरभरा कुठं भेटला काय माहिती. खूप भूक लागली होती म्हणून जयेश म्हणला डोसा खाऊ. मग सर्वांनी एक डोसा घेतला होता. डोसा खाल्ला होता. मग जयेश म्हणला आता चहा पण प्यायची. तर मग 1 कप चहा घेऊन आणि मी पवन आम्ही निघालो घराकडे. आणि आम्ही ज्या रोडने घराकडे जातो त्या रोडचा व्ह्यू तर बघा किती छान होता. तर फायनली मी आता घरी पोहोचलोय. कपड्यांचे चेंज केले. आता मी जात आहे शॉप ओपन करण्यासाठी. सर्वात पहिले तर शॉपचे जे लॉक होते ते सर्व ओपन करून घेतले आणि शॉप समोरची साफसफाई पण करून घेतली आणि शॉपमधलं सर्व सामान बाहेर लावून घेतलं आणि आपण लगेच काउंटर पुसून घेतलं. आणि मग लगेच देवांना अगरबत्तीने ते लावून घेतलं आणि टाइम पण झाला होता शॉप क्लोज करायचा. सर्व लॉक पहिले लावून घेतले. ब्लॉग आवडले ब्लॉगला लाईक करा. अशाच नवीन ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत रामकृष्ण हरी.